नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6.2 मधील 6व्या चॅप्टर मध्ये 6.2 हा स्वाध्याय घेऊन येणार आहोत। बरेच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत। थोडं काम असल्यामुळे आपण व्हिडिओ दाखवू शकलो नाही। तर बघा, लगेच आपण 6.2 मधील पहिले गणिताला सुरुवात करूया। बघा आता गणित काय सांगते, एका गळसरीचे वजन काय, एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम आणि 35 हे मिलीग्रॅम काय, मिलीग्रॅम। एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम आहे। त्यानंतर एका अंगठीचे वजन 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम आहे। म्हणजे सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन आहे। बघा आपण या ठिकाणी हे सर्व दागिने सोन्याचे, कशाचे, सोन्याचे, आणि याचा ग्रॅम मध्ये उत्तर लिहिलेले, कशाचा, ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये मोजल्या जातात। मग आता याची कधी लिहायची मांडणी बघितली तर काय, हा 25 ग्रॅम आहे तर 25 ग्रॅम खाली ग्रॅम लिहून टाका। त्यानंतर हा 35 मिलीग्रॅम आहे, हे 35 मिलीग्रॅम लिहून टाकलं। त्यानंतर बांगडी वजन 15 ग्रॅम, ग्रॅम खाली 15 लिहून टाका। आणि 5 मिली आहे, 5 मिली म्हणजे कोण एकक स्थानी लिहायचं, बाकीकडे इकडे 0 द्यायची, ध्यानात ठेवा। त्यानंतर एका अंगठीचे 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम, या पद्धतीने याची मांडणी करणं पडते। मग आता याची काय करायची, आपल्या सगळ्यांची मिळून वजन सांगितले। मिळून वजन म्हणजे काय करायचं, बेरीज करायची। काय करायची, बेरीज। बघा, 5 आणि 5 10, 10 शून्य हातचा 1, 3 आणि 5 8 हातचा 1 9, आणि 0 अधिक 0 हे झाले 4, हे झालं 490 मिली झाले। आणि याची बेरीज करा, 5 आणि 5 10, 10 शून्य हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 1 5। म्हणजे कधी यात गेलं त्याचं उत्तर आलं 50 ग्रॅम पॉइंट 490 मिलीग्रॅम। पण आपल्याला 50.49 बी लिहू शकतो, झिरोची व्हॅल्यू नसते नंतर, बरोबर आहे। तर याचं उत्तर आपलं काय राहणार आहे रे, असं बी, काय राहणार आहे रे, बी। व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घेण्याचा प्रयत्न करा। चला त्यातलं दुसरं गणित बघू। एक माणूस मोटर गाडीने 180 किमी अंतर 3 तासात कापतो, त्याच वेगाने पुढचे 120 किमी अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल। बघा, तो 3 तासामध्ये किती, 3 तासात किती जातो, 180 किमी जातो। तर तो एका तासात किती जातो, पहिले काय करायचं आहे, तो एका तासात किती जातो, किती अंतर कापेल। काय करायचं मग, 180 भागीला 3 करा, 3 1 3, 3 7 18 म्हणजे 60। म्हणजे एका तासात किती चालणार रे, 60 किमी जाणार, बरोबर आहे। तर मग 2 तासात किती जाईल, पुढे काय सांगितले, 120 किमी अंतर कापायला त्याला आणखीन किती वेळ लागेल। 1 तासात 60 किमी, तर 2 तासात साहजिक किती जाणार आहे तो, म्हणजे काय रे, 2 गुणिला 60 केलं तर तो 120 किमी जाणार। म्हणजे तो 2 तासामध्ये किती अंतर कापणार आहे, तो आपलं 120 अंतर किती वेळात कापणार आहे, तो 2 तासात। म्हणजे आपलं उत्तर क्रमांक बी, 2 तासामध्ये तो 120 किमी अंतर कापेल। चला आता आपण त्यातलं तिसरं गणित बघू। एक आगगाडी 8 तासात 480 किमी अंतर जाते, तर ती 2 तासात किती अंतर जाईल। सेम पहिल्यासारखंच गणित आहे। बघा, 8 तासात 480 जाते, तर आपण इथं बी एका तासात किती जाते ते काढून घेऊ। एका तासामध्ये
एका तासामध्ये आगगाडी किती अंतर कापते? काय करायचं मग? 480 भागीला 8. 8 एका 8, 8 सकम 48 नावावर 0 दिला, म्हणजे तो एका तासात तो 60 किमी जाणार. किती जाणार रे? 60 किमी. तर ते 2 तासात किती जाणार रे मग? 2 तासामध्ये 2 तासामध्ये काय रे? 2 गुणीला 60 करा, तो 120 किमी अंतर कापते. मग किती जाणार आहे तो? 120 किमी अंतर कापेल, म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. गणितात काय सांगेल पहिले डबल समजून घ्या. एक आगगाडी 8 तासात 480 किमी जाते अंतर जाते, तर 2 तासामध्ये किती अंतर जाईल? म्हणजे आता इथं आपल्याला काय काढायचं? अंतर काढायचं होतं, पहिले याच्यामध्ये तास काढायचे होते बघा. तर मग ते 2 तासामध्ये किती जाणार? ती 120 किमी अंतर जाते. आता 4 नंबरचं गणित पहा. किशोरने 205 रुपये 50 पैशाची औषधी आणि 180 रुपये 50 पैशाची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी 500ची नोट दिली. त्याला परत मिळणारे पैसे आहेत. आता बघा, एका दुकानातून त्याला काय घेतली? औषधी घेतली, विजेरीमध्ये एक पॅन घेतली आणि त्या दुकानदाराला किती रुपये दिले? त्यांना 500 रुपये दिले. तर ते दुकानदार त्याला किती वापस देईल? मग त्याने दुकानदाराला जे एकूण पैसे किती दिले ते काढू पहा. 205.50 अधिक 180.50 बेरीज करा. 0 5 5 10 0 हात चाला, 1 पॉईंट खाली पॉईंट देऊन टाका. 5 आणि 1 6, 0 8 8, 2 आणि 1 3, म्हणजे त्याचे एकूण पैसे किती झाले रे? 386 रुपये त्याला दुकानदाराला द्यायचे. किती रुपये द्यायचे? 386 रुपये दुकानदाराला द्यायचे. आणि त्यानं त्याच्याकडे नोट किती दिली रे? 500ची रुपये. किती रुपये दिले? 500. मग त्याला दुकानदार किती वापस देईल? वजाबाकी करा. काय करा? वजाबाकी करा. 0तून 6 जात नाही, आजचे घ्या. इथं 10 झाले, इथं 9 झाले. 10तून 6 गेले 4, 9 मधून 8 गेले 1, तर इकडून एक हातचा गेला होता, इथं होईल ते 4, 4 मधून 1 गेला 1, म्हणजे तो दुकानदार किती रुपये वापस देणार आहे त्याला? किशोरला परत मिळालेले पैसे किती रे? 114 रुपये. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक उत्तर कोणतं दिसतंय? बी. कोणतं आहे रे? बी. चला लगेच 5वं गणित बघू. चला आता आपण 5वं गणित बघू. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? पहा, आता हे मीटर मध्ये आहे, तुकडे सेमी मध्ये आहे. तर आपल्याला माहित पाहिजे 1 मीटर बरोबर 100 सेमी. 100 सेमी. 4 मीटर बरोबर काय होईल रे? 4 मीटर बरोबर 400 सेमी. म्हणजे याला काय होणार आहे रे? तसं पाहिलं तर 4 गुणीला 100 केलं तर 400 सेमी. आता कितीचे तुकडे करायचे? 25 सेमीचे. किती तुकडे करायचे? 25 सेमीचे. म्हणजेच काय करायचं रे? 400 भागीला 25. 400 भागीला 25 आणि 400 भागीला 25 कधी केलं तुम्ही? अशी 25 एका 25, 5 3 1 वरून आला 0. 25 एका
150. 0 0. म्हणजेच आपले किती तुकडे होणार आहे रे? 16. म्हणजे 25 सेमीचे 16 तुकडे. एकूण 25 सेमीचे एकूण 16 तुकडे होते. किती तुकडे होणार आहे रे? 25 सेमीचे 16 तुकडे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर राहणार आहे. त्यानंतर गणित नंबर 6 काय? 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. पहा आता सेमीत रूपांतर करायचंय मीटर मध्ये बी नाही. काय मीटर मध्ये सुद्धा डायरेक्ट सेमी मध्ये. तुमच्या माहिती तो माहित पाहिजे की बा 1 किलोमीटर बरोबर 1 किलोमीटर बरोबर त्याचा कन्वर्ट काय करायचा आता सेमी मध्ये. काय मध्ये? सेमी मध्ये. 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेंटीमीटर. किती? 1,00,000 सेंटीमीटर. लक्ष पहा. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष. 1,00,000 सेमी होतं. काय होतं रे? 1,00,000 सेमी. मग आता याचा किलोमीटर का नोट करायचं आहे? किलोमीटरला का नोट करायच्या टायमाला हे 5 सेमी अंशात आणि तुमचे 1,00,000 हे कशात जाते रे? छेदात जाते. आता जर बघा किती शून्य आहे रे खाली? 1 2 3 4 5. 5 घर मागे यायचे तुम्हाला डायरेक्ट. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 0.0005 किमी. काय तर किमी. असा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला? 0.0023 हे 4 हवा सी पर्याय. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी तुमचं उत्तर राहणार आहे. सर आता 1,00,000 कशी आणली? तर 1,00,000 हे तुमचा पाठांतराचा विषय. 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेमी. आणि तुम्ही त्याचा विचार केला 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर बी होतं. पण आता मीटर मध्ये विचारेल का? नाही. पण आपल्याला विचारेल सेमी मध्ये. म्हणून याचा डायरेक्ट कन्वर्ट आपण सेमी मध्ये केलं. ते पाठ करा 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेमी. आणि याचाच किलोमीटर मध्ये रूपांतर केलं 0.0005 किमी इतकं अंतर याचं होतं. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7 नंबरचं गणित बघू. असं गणित आपण याच्या आधी बघितलेलं आहे. तरी बघा, एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. ती 4/15 भरलेली आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल? म्हणजे 15 भागापैकी त्याच्यातला किती भाग भरलेला आहे रे? 4 भाग भरलेला आहे. टाकीचे किती भाग केले ना? एकूण 15 भाग केले. 15 भागापैकी किती भाग पाणी भरलेले? 4. पहिले भरलेलं पाणी काढू. त्या टाकीत सध्या किती पाणी आहे अवेलेबल? किती पैकी रे? 750 पैकी. गुणिला 4/15 एवढं भाग त्याच्यात पाणी अवेलेबल. करा गुणा भागाकार. 15 1 15 15 5 75. हा 0. काय राहिलं रे इथं? 50 गुणिला 4 म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 200 लिटर पाणी सध्या त्या टाकीत अवेलेबल आहे. किती आहे रे? टाकीत पाणी किती लिटर आहे सध्या? 200 लिटर. आणि टाकीत एकूण पाणी किती बसतं? एकूण पाणी 750. आणि त्याच्यातून किती पाणी लिटर सध्या आहे? 200. वजा करा. खाली किती आला? 0 तून 0 गेले 0. 0 तून 5 गेले 5. 7 मधून 2 गेले 5. 550 लिटर पाणी टाकी भरण्यासाठी लागेल. एकदम सोपं आहे. व्यवस्थित हे गणित बघून घ्या. तुमचं उत्तर काय रे? 550 लिटर. आणि 550 कुठे आहे रे? सी पर्याय.
पर्याय क्रमांक सी या ठिकाणी या गणिताचं उत्तर राहणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित नंबर 8. एका दुकानदार रुपयाला 12 रुपयाला एक बॉल पेन किंवा 5 रुपयाचे पॅकेट 5 पेनाचे पाकिट 50 ला विकतो, तर 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल? पाहत आहे. सरळ गोष्ट म्हणजे काय, एक पेन 12 रुपयाला, एक पेन किती रुपयाला आहे? एक पेन 12 रुपयाला, 12 रुपयाला. आणि 5 पेनाचं पाकिट किती रुपयाला रे? 5 पेनाचे 50 रुपयाला. तुम्हाला एकूण पेन किती घ्यायचे? एकूण पेन किती? 23 घ्यायची. मग सांगा तुम्ही आता 12 रुपयाला कधी एक पेन घेतला तर 5 पेन 60 रुपयात व्हायला लागले होते. सिंगल पेन घेण्यापेक्षा 5 पेनाचं एक पाकिट घेतलं तर 50 ला पडतं, बरोबर आहे. मग आपल्याकडे एकूण पेन किती घ्यायचे? 23. 5चे पाकिट किती होतात तयार आपल्याकडे? पहा बरं, 5, 10, 15, 20, 4 पाकिट पेन होणार. 5 पेनाचं एक पाकिट 50 ला, तर 4 पेनाचे पाकिट किती रुपयाला होणार? एक पाकिट 50 ला, तर 4 गुणिले 50 केले तुम्ही, तर 5 चोक 20, 200 रुपये झाले. आता तुमचे 20 पेन गेले, याच्यातून 20 पेन वजा झाले, तुमच्याकडे 3 पेन राहिले. आता एक पेन घ्या 12 रुपयाला. मग काय करायचं? 12 गुणिले 3 म्हणजे 12 36 रुपये, आणि हे 200, हे 200 म्हणजे 36 आणि 200 म्हणजे 236 रुपये होणार. किती होणार? 236 रुपये. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी तुमचं उत्तर राहणार आहे. काय राहणार आहे रे? पर्याय क्रमांक ए या ठिकाणी उत्तर राहणार आहे. बघा, तुम्हाला समजलं असेल तर 4 पेनाचं पाकिट केवढं होतं आपलं? 200 रुपयाला. किती रुपयाला होता? 200 रुपयाला. तर याचं उत्तर किती आहे? हे 236 रुपये. तर 6.2 मध्ये आपला शेवटचा घेऊन येत आहोत. पहा आता, शारदाने एक वही 25 रुपये 50 पैशाला, एक पेन 70 रुपये 50 पैशाला आणि 6 पेन्सिली, गणित पहा, तुम्हाला इथं कम्प्लीट करणार गणित आहे. 6 पेन्सिली प्रत्येकी, काय शब्द? प्रत्येकी मुळं एका पेन्सिलची किंमत किती रुपये? 1.25. 6 पेन्सिलीची किंमत नाही ती, 6 पेन्सिलीची किंमत नाही, एका पेन्सिलीची किंमत 1.25 ला खरेदी केल्या तिने दुकानदाराला 50 रुपयाची एक नोट दिली, तर दुकानदाराला तिला किती रुपये परत दिले? तर बघा, एक वही केवढ्याला घेतली रे? एक वही घेतली तुम्ही 25.50 रुपये. त्यानंतर एक पेन बरोबर 7 रुपये 50 पैसे. आणि इथं एकाच पेन्सिलची किंमत, इथं एक पेन्सिल, काय? एक पेन्सिलची किंमत किती रे? 1.25. पण पेन्सिल किती रे आपल्याकडं? 6. पेन्सिल किती आहे? 6. इथं आपल्याला 6 पेन्सिलची किंमत लागणार आहे. तर 6 पेन्सिलची किंमत कशी काढायची आहे? 1.25 गुणिले 6 करायचं. 6 पंचे 30, 3, 6 दुने 12, 12 3 15, हातचाला 1, 6 1 6 आणि 1 हातचा 7. किती घरांतर पॉईंट आहे? 2. 6 पेन्सिलची किंमत किती आली राहते इथं? आता एक पेन्सिलची किंमत काढून टाका आणि इथं घ्या 6 पेन्सिलची किंमत. आता इथं घ्या 6 पेन्सिलची किंमत. 6 किती रुपये आली? 7 रुपये 50 पैसे. आता तिनं याची बेरीज करायची. काऊन
की त्या दुकानदाराने तिच्याकडून पैसे किती तिला वापस द्यायचे. 50ची नोट गेली तिनं, 50ची नोट देईल तिनं. आता पहा, 5 आणि 5 10 आणि 5 15, 1500 5 हातचा 1 7 आणि 7 14, 14 आणि 5 19 आणि 20 0 हातचा 2. म्हणजे पॉईंट खाली पॉईंट. म्हणजे किती रुपये घेतले दुकानदारानं? 40 रुपये 50 पैसे. 40 रुपये 50 पैसे. पण ती नोट कितीची दिली? 50ची. मग ह्या 50 मधून तुम्हाला 40.50 वजा करायची. अरे असं जमणार नाही हो. थांबा, पहा आता, हे 50 काय आहे? रुपये. रुपये आणि इकडं पैसे करा. ₹40.50. आता मग सांगा, या 0तून 50 वजा होतात का? नाही. या 50 मधून एक इकडे हातचा द्यायचा. 50 मधून 1 रुपया इकडे द्यायचा. मग 1 रुपया इकडे द्यायला म्हणजे इकडे आले 100 पैसे झाले. किती पैसे झाले रे? 100 आणि झाली 49. इथे किती झाले? 49 रुपये. 100 पैशातून 50 पैसे गेले, काय झाले? 50 पैसे. आणि या 0तून 9 गेले 9 आणि 4 मधून 4 गेले 0. म्हणजे दुकानदारांनी किती रुपये वापस दिले रे? 9 रुपये. 9 रुपये 50 पैसे वापस दिले. 9 रुपये 50 पैसे किती वापस दिले. म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आता उत्तर राहणार आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लगेच आपण पुढील 9वं चॅप्टर लवकरात लवकर सुरू करू. 7वं